नमस्कार, मी अभिजित खांडकेकर. सनसनाटी गुन्ह्यांच्या शृंखलेत तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आपण पाहत आहात क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. खरं तर लहानपणीपासून आपण ऐकत आलोय की इमानदारी हा गुण आहे. मग हा गुण असलेली माणसं नावडती का होतात? त्यांना इमानदार असण्याची एवढी मोठी किंमत का मोजावी लागते? आजची ही गोष्ट अशीच आहे. पाहूया एका इमानदार पोलीस अधिकाऱ्याची गोष्ट. दादा, माझी पॉकेट मनी. काय? माझी पॉकेट मनी दे. काय? दादा यार, दे ना पैसे. ठीक आहे. हे काय? एवढेच? यांनी काय होणार आहे माझं? यांच्या पगारात एवढे मिळतात ना, तेच नशीब समज. सगळ्या पोलिसांना एवढाच पगार असतो, पण त्यांच्या घरच्यांना मन मारून राहावं लागत नाही. माधुरी, तुला सगळ्या गोष्टी माहित असून परत तेच तेच बडबडू माहिती वर कमाई तुम्ही घेणार नाही, ते तुमच्या तत्वात बसत नाही. पोलिसांची नोकरी स्वीकारली तेव्हा शपथ घेतली, सगळं पाठ झालंय माझं. हा बोल. अरे अरे हो निघतोय. नाही 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 लेट नाही होणार. निघतो. बाय बाय. दादा, जेवून घे ना. दादा, अहो, अरे सर, या साईडने बंद आहे. मागच्या बाजूने चालू असेल. तू थांब इथेच, मी बघतो. येस सर. ए अण्णा कुठे रे? नमस्कार साहब. अण्णा, काय नाटकं लावलेत रे? सांगितलं ना 12 वेळेत बंद झाला पाहिजे. वीकेंड है साहब, चलाना पड़ता है. ए या असले फंडे मला नको देऊ. बंद कर, चल बाहेर लवकर. साहब, मेरे केबिन में चल के बात करेंगे. हाँ? ये साहब के लिए बढ़िया स्कॉच लेके आ. ए दारू पीत नाही मी. हाँ, फिर ये चलेगा क्या? और चाहिए तो दूंगा, बताइए. शेवटची वॉर्निंग देतोय तुला अण्णा. तुझे धंदे आहेत ना, वेळेत बंद झाले पाहिजेत. आणि पुन्हा जर तुझा बार वेळेनंतर सुरू दिसला ना, लायसन्स कॅन्सल करेन ना तुझा. ठेव. आणि आणखीन काही खबरी असतील तर सांगायच्या. एन्जॉय कर. चल. या रक्षाबंधनसाठी स्पेशल मिठाई बनवली. काय देऊ? ताई, 3,700. काय तुम्ही माझ्याकडून पैसे घेणार आहात? हो, म्हणजे? मला ओळखलं नाही का तुम्ही? म्हणजे मी कोण आहे माहिती आहे ना तुम्हाला? हो, माहिती आहे ताई. तुम्ही तावडे साहेबांच्या मिसेस आहात. मग इन्स्पेक्टर धीरज तावडेंच्या बायकोकडून तुम्ही पैसे घेणार आहात? ताई, साहेब जेव्हा येतात आणि सामान घेतात ना, तेही पैसे देतात. आणि तुम्ही घेता. त्यांच्या चांगुलपणाचा फायदा घेता तुम्ही. काहीच कसं नाही वाटत हो तुम्हाला? तुमची कामं असतात तेव्हा येता ना त्यांच्या मागे मागे साहेब साहेब करत. आणि आता त्यांना द्यायची वेळ आली आहे
तेव्हा तुम्ही तुमचा स्वार्थ बघताय नाही का? अहो ताई ऐका तर खरं, मी काय सांगतोय. अहो ताई ताई ऐका तर खरं. ताई ते केसचं बघा. आणि बरं सावंत, काही असेल तर मला फोन करा, मी जरा घरी जाऊन येतो. ओके रक्षाबंधन आहे ना, बहीण वाट बघत असेल. ठीक आहे सर. येतो. इन्स्पेक्टर तावडे, काय ओळखलं नाही वाटतं? स्वयंघोषित राजकीय नेता मुकाश. बोला. इथं काय तावडे? तो बार मालक आला होता माझ्याकडे, रडत होता बिचारा. तुम्ही उगीच धाड टाकली त्याच्यावर. आता कसं आहे, धंदा म्हटलं की 1-2 तास इकडे तिकडे होतात. कसं आहे मोकाशी, मी माझ्या फायद्यासाठी धाड नाही टाकत. आणि ही लोक जी कायदा मोडून कामं करतात ना, ते मला पटत नाही. कसं आहे, तुमच्या घरी बायको आहे, बहीण आहे, मी काय बोलतो कळतंय ना? त्यांना म्हणावं, तुम्हाला जे करता येईल ते करा. मला ज्या कामाचे पैसे मिळतात ना, ते काम मी करतो आणि करत राहणार. नमस्कार सर. बोला सर, काय ते? ही अर्धा किलो बांधा. ठीक आहे. साहेब एवढ्याशा मिठाईचे काय पैसे घ्यायचे? आज सण आहे ना साहेब, राहू दे ना. हे बघा, मला सारखं तेच तेच बोलायला लावू नका. पैसे घ्या. काय किती चांगले आहेत. पोलीसवाले असताना पण पैसे देतात आणि त्यांची बायको नुसतं धमकावत असते. बोला. काय नाही साहेब, काही नाही. बोला साहेब तुमचे पैसे तुम्हाला मिळतील. ताई नमस्कार करतो. हे तुझं गिफ्ट. थँक्यू. माधुरी, दुकानदारांना माझं नाव सांगून वस्तू फुकट आणायला तुला लाज नाही का ग वाटत? ए आवाज खाली. हे माझं घर आहे. हे माझ्या बायकोशी बोलायला आलोय. तुझी बायको माझी बहीण आहे. अरे हाच तर प्रॉब्लेम आहे ना. तुला आणि तुझ्या बहिणीला पैशांव्यतिरिक्त दुसरं काय दिसतं का रे? ए माझ्याच घरात येऊन मला डाचे देतोस. जे काही बोलायचं ना तुझ्या घरी बोलायचं. चल लेक. वरतीवर हात टाकायचा नाही हा, पहिलंच सांगतोय. हा प्रिया बोल. येतो घरी. काय का सारखा सारखा फोन करतोयस मला? हैप्पी बर्थडे जानेमन. कम ऑन यार, कम से कम थैंक यू तो बोलो. तुझ्यासारख्या फालतू मुलाशी मला काहीही बोलायचं नाही. अरे ऐसा थोडी ना होता है. बरं चला, ऐक, उद्या ना तुला मी एक सरप्राईज गिफ्ट देणार.
हे बघ, तू जर मला पुन्हा पुन्हा फोन केलास ना तर लक्षात ठेव तू. प्रिया, काय चाललंय? रात्री कोणाशी भांडतेस? स्वतः झोपायचं नाही आणि दुसऱ्यांनाही झोपायला द्यायचं नाही. सॉरी वहिनी, पुन्हा आवाज नाही होणार. तू जाऊन झोप. तुझा आम्ही गाडी पार्क करू. बरं ठीक आहे. हा बोल रे. हॅलो साहेब, तो इस्माईल नाही का पळून गेला होता तो? मी त्याला आता खेळणार पाहिले. व्हेरी गुड. एक काम कर, त्याच्यावर लक्ष ठेवू, मी पोचतो. होय साहेब. प्रिया, तावडे साहेब. सर जिवंत आहे. जिवंत आहे? पाटील एक काम करा, ताबडतोब ॲम्ब्युलन्सला बोलवा. येस सर. धीरज तावडेंसारख्या इमानदार पोलीस अधिकाऱ्याची हत्या ही फक्त सामान्य माणसालाच नाही तर संपूर्ण पोलीस खात्याला सुद्धा हादरवून टाकणारी होती. लोकांच्या मनामध्ये अशी शंका उपस्थित होणं अत्यंत साहजिक होतं की जिथे कायद्याचं रक्षण करणाऱ्या अशा इमानदार पोलीस अधिकाऱ्याची उघड हत्या होत असेल तिथे सर्वसामान्यांची काय अवस्था होईल. पोलिसांसाठी ही केस त्यांच्या भावनेचा आणि इब्रतीचा प्रश्न बनली होती. हत्या नक्की कोणाची होती? इन्स्पेक्टर तावडेंची की त्यांच्या बहिणीची? की बहिणीला मारण्याच्या नादात इन्स्पेक्टर तावडेंनाच गोळी लागली होती? बरं, इन्स्पेक्टर तावडेंना मारण्याची हिंमत अशी दिवसाढवळ्या कोण करू शकेल? हा माणूस कोणी आतलाच होता की हा बाहेरच्या कुठल्या शत्रूचा कट होता? प्रश्न अनेक होते आणि ही सेन्सिटिव्ह केस अखेर क्राईम ब्रँचकडे सोपवण्यात आली. जैन सर. जैन. हे इन्स्पेक्टर तावडे, त्यांच्यावर आणि त्यांच्या बहिणीवर गोळ्या घालून हल्ला करण्यात आला. बहीण कुठे यांची? त्या जिवंत होत्या म्हणून त्यांना हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. ओके. फायर झालेलं कोणी पाहिलं का? हो सर, ह्या सगळ्यांनी पाहिलं, पण मारेकरांनी तोंड झाकलेलं होतं त्यामुळे त्यांचा चेहरा कोणी पाहू शकला नाही. आणि हे एव्हिडन्स बॉडीवरनं मिळाले. तावडे सरांचा पर्स, मोबाईल आणि सर्व्हिस गन मिळाली. ओके. रिकामे, या सगळ्या गोष्टी ताब्यात घ्या. राणे, म्हणजे मारेकरांना माहीत होतं की तावडे मंदिरात येणार आहेत म्हणून. राणे, इथे या रस्त्यावर CCTV आहे का जरा चेक करा. सर. आणि या तावड्यांचे कॉल रेकॉर्ड्स ताबडतोब मागवून घ्या. रिकामे, बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवून द्या. सर. सावंत, ही केस आम्ही टेक ओव्हर करतो. ओके सर. सर, हा तावडेंचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट. यानुसार त्यांचा मृत्यू सकाळी 7:30 ते 8च्या दरम्यान झालाय सर. आणि हा बॅलिस्टिक रिपोर्ट. यानुसार तावडेंवर ज्या गनमधून गोळी झाडण्यात आली होती ती बरेट आहे. याचा अर्थ यात कुठल्या तरी गँगचा हात दिसतोय. राणे, अशा प्रकारची गन कुठली गँग वापरते याची जरा माहिती काढा. सर. आणि अशा प्रकारची गन कोणी विकली आणि कोणी विकत घेतली याची सुद्धा माहिती काढा. हो सर. सर, या. हे तावडे साहेब आणि प्रियाचे कॉल रेकॉर्ड आले. सर, तावडेंना शेवटचा कॉल सकाळी 7:28 आलाय. त्यावर त्यांचं 1 मिनिट बोलणं झालंय. कोणाचा नंबर आहे? सतीश वाघरे नावाचा माणूस आहे. कॉल लावून बघा त्यांना. हो.
सर नंबर स्विच ऑफ येतोय. त्याच्या जरा डिटेल्स काढा आणि त्याला चौकशीसाठी बोलवून घ्या. सर. आणि हॉस्पिटलमध्ये जाऊन प्रियाच्या तब्येतीविषयी डॉक्टरांशी बोलून घ्या. हो सर. ताई काय झालं गे? खरं सांग तूच मारलास ना यांना. ताई शांतो. अगं काही काय बडबडतेस तू? मला चांगलंच माहितीये तुझा किती राग होता यांच्यावर. मान्य आमची भांडणं व्हायची म्हणून काय खून करेन का? अगं तुझं कुंकू पुसून का मी? सांग ना. माझी शपथ घे शपथ आणि सांग की तू नाही मारलंस यांना म्हणून. नमस्कार मॅडम, मी PSI राणे. डॉक्टरांनी प्रियाच्या तब्येतीबाबत काही सांगितलं का? अजून काहीच नाही. डॉक्टर आमची प्रिया कशी आहे? ती बेशुद्ध आहे, तुम्ही शांत व्हा. डॉक्टर, प्रिया शुद्धीवर येणं गरजेचं आहे. तिचं स्टेटमेंट आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, कारण तिने गोळी झाडणाऱ्यांना बघितल्याची शक्यता आहे. आम्ही पूर्ण प्रयत्न करतोय सर, पण पुढच्या 48 तासात जर त्या शुद्धीवर आल्या तरच त्यांच्या जीवावरचा धोका टळू शकतो. एक्सक्यूज मी. बोला राणे. सर, हॉस्पिटलमध्ये प्रियाची चौकशी करायला गेलो होतो. ती अजून शुद्धीवर आलेली नाहीये. सर, आणखी एक गोष्ट समजली आहे. हा सतीश तावडेंचा खास खबरी होता. सत्तू म्हणून त्याला ओळखलं जातं. सर, सत्तूच्या घरी गेलो होतो, तो घरी नव्हता. ओके. बरं, या प्रियाविषयी डॉक्टरांशी बोलणं झालं तुमचं? सर, प्रियाच्या वहिनींकडून तिच्या एका खास मैत्रिणीबद्दल माहिती मिळाली आहे. मीता तिचं नाव. तिच्या घरी चौकशीसाठी चाललोय. ओके सर, चला. प्रिया तुझी खास मैत्रीण होती का? हो सर. तिचं कोणाशी अफेअर? नाही सर. प्रियाचं कोणाशी भांडण किंवा तिच्यावर कोणाचा राग खुन्नस वगैरे? ऍक्च्युली सर एक मुलगा आहे बंटी श्यामा नावाचा. बंटी श्यामा? श्यामा हे काय आडनाव आहे का? ऍक्च्युली सर तो त्याच्या आईचं नाव लावतो. या बंटीचं आणि प्रियाचं भांडण वगैरे झालं होतं का? ए मी तर ऐक ना, कुठे चाललीस? अगं काय छान दिसतेस बंटी माझा हात सोड. अगं थांब 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 थांब, तुला जायचंच आहेस ना? ऐक ऐक, आपली बाईक आहे, आपण दोघं सोबत जाऊ. माझा हात सोड. अगं थांब ग, खूप छान दिसतेस ग तू. आपण आपल्या बाईकने जाऊया ना. ऐक ना. सोडणार नाही मी तुला. सर बंटी जरा सायको टाईपचा मुलगा होता. फक्त प्रियाच त्याला नडू शकली. म्हणजे हा बंटी या विषयाचा राग मनात धरून होता तर? हो सर, पण बंटीच्या दुर्दैवाने आणि प्रियाच्या सुदैवाने तिच्या दादाला हे सगळं कळलं आणि तिच्या दादाने त्याला जेलमध्ये टाकलं. पण बंटीच्या आईचे कॉन्टॅक्ट्स फार हाय लेवलचे असल्याने तो तिथून सुटला आणि त्याने प्रियाला धमकी दिली की तुला आणि तुझ्या भावाला बघून घेईल. या बंटीच्या आईविषयी काय माहिती देऊ शकते? श्यामामाई म्हणतात त्यांना. श्यामामाई? देवालाही कष्ट चुकले नाहीत. आपण तर मनुष्य आहोत. ह्या दगदगीच्या जीवनामध्ये मनाला शांती हवी असेल तर साधना करावी लागेल. बंटी कुठे? आपण? मी नरेंद्र जाधव, क्राईम ब्रांच ऑफिसर. त्याच्या मोबाईलवर फोन करा, कळेल तो कुठे आहे. त्याला आम्ही कॉल करतोय पण तो फोन रिसीव्ह करत नाहीये आणि आम्हाला असं कळलं की तो इथेच आहे. जरा त्याला बोलवता का? वॉरंट आहे आपल्याकडे. तुमच्यासारख्या ऑफिसरला शिकवायला हवं का कारवाई कशी करायची? आधी वॉरंट आणा आणि बंटीला घेऊन जा. या आपण साधना करूया.
प्रिया 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 तू मला एकटीला सोडून जाऊ नको प्रिया मला एकटीला सोडून जाऊ नकोस मी तुझ्या दादाची जागा नाही घेऊ शकत पण मी प्रयत्न करीन मला तुझ्याशिवाय कोण नाहीये प्रिया मी एकटी पडेन प्रिया मला सोडून जाऊ नको प्रिया सावंत्या राणे सर या तावड्यांबद्दल एक कंप्लेंट केली गेली आहे कुणी केले सर कोणीतरी मोकाशी नावाचे नेता आहेत त्यांचं असं स्टेटमेंट आहे की तावडे लाच घेतात प्रोटेक्शन मनी घेतात आणि आपल्या पदाचा गैरवापर करतात हे तर शक्यच नाहीये सर मी त्यांना चांगलं ओळखत होतो त्यांनी कधीच कोणाकडनं लाच घेतली नाही म्हणजे याचा अर्थ इन्स्पेक्टर तावडेने या मोकाशींच्या कुठल्या तरी कामात अडथळा आणला असणार आहे म्हणून त्यांना बाजूला करण्यासाठी या मोकाशींनी कंप्लेंट केली पण त्याचं पुढे काही झालंच नाही म्हणून कदाचित या मोकाशींनीच तावडेंना कायमचं बाजूला करण्यासाठी कोणाला तरी कॉन्ट्रॅक्ट दिला असणार राणे सर तुम्ही तावडेंच्या घरच्याची चौकशी करा तोपर्यंत मी या मोकाशींशी बोलून घेतो सर मॅडम असू दे बसा तुम्ही माफ करा तुमच्या दुःखाच्या प्रसंगात सुद्धा मला नाईलाजाने तुम्हाला काही प्रश्न विचारावे लागतात प्लीज कॉपरेट तुमच्या मिस्टरांचं कोणाशी भांडण वगैरे झालं होतं त्यांना कोणी धमकी दिली होती या संदर्भात ते तुम्हाला कधी काही बोलले होते का इमानदारीनं काम करणाऱ्या माणसाचं अख्खं जग शत्रू असतं त्यांच्या जीवावर उठलेले किती असतील त्याला किती धमक्या येऊन गेल्या असतील तसं त्यांनी मला कधीच सांगितलं नाही आणि ते कधी कोणाला घाबरायचंही नाही आणि म्हणूनच कदाचित मॅडम कसं आहे मुळात तुमच्या मिस्टरांना मारण्यासाठी ती गोळी झाडली गेली होती की प्रियाला मारण्यासाठी हेच अजून कन्फर्म झालेलं नाही आहे तुम्ही प्रियाच्या बाबतीत काही सांगू शकाल का प्रियाला कोणी धमकी दिली होती किंवा तिचं कोणाशी भांडण झालं होतं हे बघ तू जर मला पुन्हा पुन्हा फोन केलास ना तर लक्षात हा हे घडलं त्याच्या आदल्या दिवशी तिला कोणाचा तरी फोन आला होता ती भांडत होती फोनवर पण ती व्यक्ती कोण आहे हे मला नाही माहित ठीक आहे तुम्हाला आणखी काही माहिती द्यावीशी वाटली किंवा काही सांगायचं असेल तर आम्हाला प्लीज कळवा थँक्यू बघा मी आता मंत्रालयात चाललो माझ्याकडे वेळ नाही ठीक आहे मग आम्ही मंत्रालयात येतो नाही उगीच कष्ट करायची काय गरज नाही माझं तिकडचं काम झालं की मी तुमच्याशी बोलतो काळजी करू नका लोकांची सेवा करण्यासाठीच आहोत आम्ही हे बघा मोकाशी साहेब आम्ही सुद्धा जनतेचीच सेवा करतोय आणि त्यांच्याच महत्त्वाच्या कामासाठी तुम्हाला कॉल केलाय इन्स्पेक्टर मी तुम्हाला सांगितलं ना माझं काम संपलं की मी तुम्हाला कॉल करतो साहेब आपल्याला माहिती आहे तावडे साहेबांना कोणी मारलं ते कोणी तो मनोज आहे ना तावडे साहेबांचा मेहुणा त्याचा काय संबंध तो एक नंबरचा झोलर माणूस आहे साहेब जबरदस्तीने लोकांना जमिनी बळकावतो आधी लोकांना सांगत सुटायचं की माझा भाऊजी पोलीस आहे ठासेल तुमची हो एकदा माझ्याशी नडला तसाच मी तावडे साहेबांकडे गेलो आणि कंप्लेंट केली तू अजून घर खाली नाही केलं प्रेमान सांगतोय ते कळत नाही का तुला काय माझ्या भाऊजाला कळलं ना तुला माहिती ना मला किती सपोर्ट करतात ते मनोज अरे काय फालतूगिरी चालली आहे तुझी माझ्या नावावर लोकांना धमक्या काय देतोयस अहो भाऊजी अशा माणसांना ना असंच हँडल करायला लागतं तुमचा तुझी सगळी नाटकं बंद करा विसरून जाई ना माझ्या बायकोचा भाऊ असते भाऊजी चल निघ. सर मी तावडेंच्या शेजारी पाजारी चौकशी केली त्यांनी मनोजच्या विरोधात माहिती दिली पण मी जेव्हा तावडेंच्या बायकोशी बोललो त्यांनी मनोजबद्दल काहीच सांगितलं नाही त्यांनी एक जरी स्टेटमेंट दिलं असतं ना आपण मनोजला अटक करू शकलो असतो राणे स्वतःचा सख्खा भाऊ आहे सो त्याच्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर असणं साहजिक आहे तुम्ही या मनोजचे CDR रिपोर्ट काढा आणि त्याच्याबद्दल माहिती मिळवा हो सर सर या सर त्या मंदिराबाहेर रोड आहे तिथलं CCTV फुटेज मिळाले बघू
पण या दोघांचा चेहरा नीट दिसत नाहीये. हे पुढे कुठे गेले? पुढचं फुटेज कुठे आहे? सर ॲक्च्युली मी पुढचा जो CCTV कॅमेरा आहे तो चेक केला, पण तो खराब आहे, त्याच्यामुळे फुटेज नाही मिळालं. राणे, या मंदिराकडून 2 रस्ते जातात. एक मार्केटमध्ये जातो आणि दुसरा स्टेशनकडे जातो. या स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावर बेवारच बाईक सापडते का बघा. त्या बाईकच्या नंबरवरून आपल्याला कळेल की ही बाईक चोरीची आहे की या दोघांपैकी कोणाची एकाची आहे. सर एक मिनिट. हा बोला. ठीक आहे सर. तावडेंचा खबरी सत्तू त्याचा मोबाईल ऑन झाला होता. कोण आपण? सत्तू कुठे? कोण सत्तू? मला काय माहित नाही. कोण आहे आतमध्ये? कोणच नाहीये. कदम. कोणच नाही घरात. चला, वाजवा. कोणच नाहीये. साहेब मी काहीच नाही केलं. तू काय केलं नाहीस मग पळून का चालला होतास? मला काय माहिती तुम्ही पोलीसवाले आहात म्हणून. मला वाटलं माझं कोणीतरी गेम वाजवायला आलं म्हणून मी पळत होतो. तावडेला का मारलंस? मी कसं मारेल साहेब? हा, तावडे साहेब माझ्यासाठी देव होते साहेब. ते तुझ्याशी बोलत असताना त्यांच्यावर फायरिंग झालं. मी फक्त साहेबांना टिप द्यायला फोन केलेला. पण मग एवढे दिवस फोन स्विच ऑफ करून तू लपून का बसला होतास? मी ज्यांची टिप दिली होती ना साहेबांना, त्यांनी माझा गेम वाजवला तर. तुला कोणावर संशय? साहेब तो बारवाला तो व्यंकट आहे ना साहेब, तो साहेबावर खार खाऊन होता साहेब. कारण साहेबांनी 2दा 10 टाकली त्याच्या बारवर. आणि एकदा तर ड्राय डेला दारू विकत होता तो. 1 लाख रुपयाचा फाईन बसवला साहेब. आणि पेपरमध्ये छापून आलं. त्याची बदनामी झाली साहेब. तावडे साहेब माझ्यासाठी हिरो होते. बंटी, आई मला खूप भीती वाटते. काळजी करू नको, मी सांगते ते ऐक. हो पण पोलीस इथे पुन्हा आले तर? येणारच, म्हणून मी सांगते ते ऐक. सर मी त्या बाईकबद्दल माहिती काढली. आपला अंदाज खरा ठरला. नंबरवरून पत्ता काढला तर ती बाईक रमेश कांबळे या नावाच्या माणसाची आहे. सर मी रमेशकडे जाऊन चौकशी केली तर त्यांनी लोकल पोलीस स्टेशनमध्ये बाईक चोरी झाल्याची कंप्लेंट केलेली रेसिट सुद्धा मला दाखवली. सर मनोजचा कॉल रेकॉर्ड. हो साहेब, खरं सांगतो माझी रोज कोणा ना कोणाबरोबर तरी उज्जत होतेच, म्हणून मी खून नाही करत कोणाचा. आणि धीरज तर माझ्या सख्या बहिणीचा नवरा होता. मी त्याचा खून कसा करीन? एवढंच कशाला, आम्ही पार्टनर होतो. मी कमिशन पण द्यायचो त्याला. पक्या भोईर नावाच्या गुंडाला तू सुपारी दिली होतीस. तावड्यावर फायर झालं त्याच्या अर्धा तास आधी तू पक्या बरोबर बोलला होतास. पण सर तुझ्या बँक अकाउंट मधून 2दा पैसे काढल्याची नोंद आहे. एकदा 6 तारखेला म्हणजे खून झाला त्याच्या 1 आठवडा आधी, आणि एकदा 12 तारखेला म्हणजे खून झाला त्याच दिवशी. हो सर, मी सुपारी दिली होती. पकडला गेलास तर पोलिसांच्या आधी मीच तुला मारेल. पण शेवटच्या क्षणाला मी प्लॅन चेंज केला. राणे सर या पक्याला उचला, म्हणजे आपल्याला कळेल हा किती खरं बोलतोय की खोटं बोलतोय. अहो सर, मी खरंच सांगतोय, मी नाही खून केला. मी नाही. ठेवा. ओ साहेब, अहो मी ऐका तर साहेब, मी नाही केला खून. संशयित पकडले जात होते, पण कुठल्याही ठोस पुराव्यांअभावी ते सुटतही होते. पोलिसांना एक गोष्ट नक्की माहिती होती की हे कुठल्याही ऐऱ्यागेऱ्याचं काम नाहीये. म्हणून त्यांनी जमेल तेवढ्या हिस्ट्री शीटर्सना उचललं, पण त्यापैकी कुणीही गुन्हा कबूल करेना. त्यानंतर पोलिसांना अशीही माहिती मिळाली की त्या बार मालकानं सुद्धा एक कट्टा विकत घेतला होता.
पोलिसांनी चौकशीसाठी त्यालाही उचललं। साहब, तावड़े पर अपना खुन्नस था, लेकिन उसको मारने के लिए अपन ने गन नहीं खरीदा था। मग काय गन खरेदी करण्याचा शौक आहे तुम्हाला? एक गन आहे ना तुमच्याकडे आधीच? वो गन हमने अपने मैनेजर के लिए खरीदा था। मॅनेजरकडे लायसन्स आहे का? लाइसेंस नहीं है साहब। मग गन कशी काय वापरणार तो? राणे, मॅनेजरची चौकशी करा यांच्या। या प्रकरणात तुम्ही मला नाही घेतलं तरच बरं। धमकी आहे? समजवतोय। कसं आहे, आता गेलेल्या माणसाबद्दल वाईट साईड बोलण्यामध्ये काय फायदा आहे? कसं आहे ना मुकाशी साहेब, तावडेनं कोणी मारलं त्यांच्या खुनाचा आम्ही तपास करतोय। त्यांचा खून झाला त्याच्या 1 महिना आधी, म्हणजे 12 जुलैला तुम्ही त्यांना भेटला होता। हे बघा तावडे साहेब, मी तुमच्या फायद्याची गोष्ट सांगतोय। अहो 10% म्हणजे काय कमी रक्कम नसते। मला मान्य नाही आहे, मी 30%च घेणार। हो, असं घाट्याचा सौदा कोणी करेल का? त्याला पण थोडा फायदा व्हायला पाहिजे की नाही? हे बघा, मी सांगितलेली रक्कम मान्य असेल तर ठीक आहे, आता हा सौदा होणार नाही। हे बघा, अशी एकदम टोकाची भूमिका घेऊन काय उपयोग होणार नाही। थोडं समजून घ्या। समजून तुम्ही घ्या नेताजी। नाही, कसं आहे, तुमच्यावर लोक विश्वास ठेवणार नाहीत। माझी इमेज वापरून जी तुम्ही कामं करणार होतात ना, ती तुम्हाला करायला मिळणार नाही। नाही, म्हणूनच मी हे सगळं तुम्हाला मगाशी बोलण्याचं टाळत होतो। कसं आहे, आता गेलेल्या माणसाच्या मागणं त्याचे दोष उकरत बसण्यामध्ये काय अर्थ आहे ना? कसं ना, आम्हालाही कोणाचे दोष उकरून काढण्यात इंटरेस्ट नाही आहे, पण जुन्या गोष्टी उकरल्याशिवाय खुनाचे धागेदोरे सापडत नाहीत ना। राणे, घराची झडती घ्या यांच्या। सर, काहीच सापडलं नाही। सर काहीच नाही। दादा, बघा प्रिया, आम्ही तुमची कंडिशन समजू शकतो, पण आम्हाला सांगू शकता का की जेव्हा तुमच्यावर फायर झालं तेव्हा त्या माणसांचा चेहरा तू पाहिलास? नाही नाही सर। एक्सक्यूज मी, ते आता शुद्धीवर आलाय, तुम्ही त्यांना स्ट्रेस देऊ नका आता। ओके, काळजी घ्या। जीवनात सुखी राहण्यासाठी देवाची आराधना करणं गरजेचं आहे। वॉरंट आहे, वाचून घ्या। रिकामे कदम, झडती घ्या, बघा, चेक करा सगळीकडे। सर थांबा, त्या जागेला जर हात लावला ना तर कर्माची फळं भोगावी लागतील। काय हे? सर, बंटी सापडला, आतमध्ये लपून बसला होता। बंटीची कसून चौकशी झाली, पण तो काहीही मान्य करायला तयार नव्हता। पण तरी सुद्धा क्राईम ब्रँचच्या या ऑफिसरचं खबरी नेटवर्क मात्र अत्यंत स्ट्रॉंग होतं। त्यांच्याकडून त्यांना खबर मिळाली की 2 मुलं ही तावडेंवर फायरिंग व्हायच्या 2-3 दिवस आधीपासून देवळाच्या परिसरामध्ये फिरत होती, पण 12 तारखेनंतर ती दिसलीच नाही। खबरीला त्यांचा चेहरा दिसला नव्हता, पण साधारण त्यांच्या बांध्याचं वर्णन ते करू शकले। पोलिसांना आता खात्री पटायला लागली होती की हे काम कदाचित कॉन्ट्रॅक्ट किलर्सचं असावं। ही मुलं कदाचित बाहेरच्या राज्यामधली असावी। हे असे कॉन्ट्रॅक्ट किलर्स जनरली त्या जागेवर जातात, त्या जागेची रेकी करतात, काही दिवस तिथे राहतात आणि त्यानंतर आपलं टार्गेट अचीव करून लगेचच पळून जातात। म्हणून पोलिसांनी आसपासच्या लॉजमध्ये चौकशी करायला सुरुवात केली। हे बघा सर, हे 2 जण होते, बबलू आणि मुन्ना। या दोघांचे डॉक्युमेंट्स आहेत? डॉक्युमेंट आहेत सर, पण झेरॉक्स दिल्यामुळे नीट आलेले नाही आहेत। तरी त्या दोघांना इथे राहायला रूम दिलीत? सॉरी सर।
मला या CCTVचं फुटेज मिळू शकेल ज्या दिवशी त्या दोघांनी इथे चेक इन केलं? हो देतो. रिकामे आपल्या पेनड्राईव्ह मध्ये फुटेज घ्या. राणे, या दोघांच्याही मोबाईल नंबरवरून यांचा CDR काढा. सर. क्राईम स्पॉटला यांचे मोबाईल ऍक्टिव्ह होते का हे जरा चेक करा. आपल्याला पर्सनली जाऊन यांना अरेस्ट करावं लागेल. सर. साहब हमको सुपारी मिला था साहब, और हमको पैसा भी मिला था और हथियार भी मिला था साहब. उसके बाद हम नासिक आए और काम पे लग गए. ये सब किसके कहने पर किया? सर, या दोघांचे कॉल रेकॉर्ड्स. तावडे साहेब जे पैसे द्यायचे ना लय चिरीमिरी द्यायचे साहेब, नाही पुरायचे. एके दिवशी मला खबर भेटली की तावडे साहेबाला हा मेटर दाबण्यासाठी समोरचा पैसे देतोय. आणि इथंच आपल्या भेजेत एक आयडिया आली आणि आपण ठरवलं की तावडे साहेबाच्या नावाचा वापर करायचा. समोरच्याकडून पैसे घ्यायचे आणि मॅटर दाबून टाकला म्हणून समोरच्याला सांगून टाकायचं. साहेबांना टीप द्यायचीच नाही. पण हा सगळा गेम साहेबाच्या लक्षात आला. त्यांनी मला जाम धुतला आणि आपला गेम करण्याची धमकी दिली. मग मोकाशी साहेबांनी सगळं समजलं आणि त्यांनी मला यात माझी मदत केली. ते बोलले, तू जर तावडेचा गेम केला ना तुला पण जाम पैसे देऊ. मग मी UPच्या 2 मित्रांना फोन केला, त्यांना इकडे बोलून घेतला आणि तावडे साहेबाच्या मर्डरची सुपारी त्यांना दिली. तावडे साहेब प्रियाच्या बर्थडेच्या दिवशी मंदिरात येणार होते मला पक्क माहित होतं साहेब. बरोबर सेटिंग लावली साहेब. मी तावडेचा गेम केला. आयुष्यभर जेलमध्ये सडक बस. इमानदार असल्याची फार मोठी किंमत इन्स्पेक्टर तावडेंना मोजावी लागली. पण तरी सुद्धा या अशा घटनांनी डगमगून न जाता आपले पोलीस कर्मचारी आपलं कर्तव्य बजावतच असतात. आपल्या सगळ्यांचं संरक्षण अहोरात्र करत असतात. त्यासाठी त्यांना मनापासून सॅल्यूट. सनसनाटी गुन्ह्यांच्या शृंखलेत मी अभिजित खांडकेकर तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. पुन्हा भेटूया एका नवीन गुन्ह्यासह नवीन भागात. तोपर्यंत तुम्ही स्वतःची आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घ्या. घराबाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर नक्की करा. पाहत रहा क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. जय हिंद, जय महाराष्ट्र.